नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून आरक्षण वर्गीकरण संदर्भात बैठक संपन्न। जालना शहरातील शासकीय विश्रामगृह आंबट चौफुली येथे बैठक ही दिनांक 9/3/2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती। सदर बैठक ही आरक्षण वर्गीकरण संदर्भात ठेवण्यात आली होती। मातंग आरक्षण संघर्ष समितीचे राष्ट्रीय नेते माननीय मंदकृष्ण मादिगा, महाराष्ट्र राज्यात मातंग समाजाचे राष्ट्रीय नेते मंदकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण वर्गीकरण बैठक ही मातंग आरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष अजित केसराळीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। अध्यक्ष अजित केसराळीकर यांनी याबाबत मातंग समाज आरक्षण कसे मिळेल व आरटीच्या संस्थेच्या योजनेची माहिती दिली। जालन्यामध्ये लवकरच मोठं जन आंदोलन उभा करणार असल्याचेही यावेळी त्यांनी लोकात्माशी बोलताना सांगितले। यावेळी नानासाहेब गायकवाड, शिवराज जाधव, कैलास पांडे, रवी पाखरे, राजेश मोरे, ललित कुचेकर, रेखाताई पाखरे, दाभाडेताई, सीके डोईपोडे, रामप्रसाद कसाब, रवी इंचे, प्रकाश लोंढे, डी नामवार, दिनेश लोंढे, बाळू जगदने, गंगाधर लोंढे, आकाश हिवाळे, शैलेश हिवाळे, संतोष पांडव, तरंग कांबळे, रविकांत जगदने व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। जालना जिल्ह्याच्या वतीने मातंग आरक्षण संघर्ष समिती जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी सन्माननीय शिवराज जाधव साहेब, सरपंच रासगे साहेब, पाचगे साहेब, सन्माननीय आमचे तरुण नेते ललित कुचेकर साहेब, रविराज पाखरे साहेब, त्यानंतर बरेच अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर आरक्षण उपवर्गीकरण हा मुद्दा बऱ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलेला आहे। पण त्या विषयाच्या अनुषंगाने विचार केल्यास दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सन्मान्य सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगाने लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीतील 56 जातीच्या सर्वांगीण विकासासाठी अ ब क वर्गीकरण नितांत गरजेचं आहे। दुर्दैवानं तो निकाल लागल्यानंतर महिनाभराच्या 2 महिन्याच्या आत हा निकाल इथे होणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं नाही। हा निकाल सुप्रीम कोर्टाने ज्या दिवशी दिला त्या दिवसापासून व त्यापूर्वीपासून पंजाब राज्यामध्ये चालू आहे, तामिळनाडूमध्ये त्यापूर्वीपासून चालू आहे, त्यानंतर हरियाणा राज्यानं तात्काळ सुरुवात केली, परंतु महाराष्ट्रानं मात्र समिती गठीत करून आयोगाची मागणी करून वेगवेगळ्या वर्गीकरणाच्या समित्या निमित्त करून जे 1-2 महिन्यात व्हायला पाहिजे ते आज 9 महिने गेलेले आहेत। कालच 4 तारखेला 4 मार्चला महाराष्ट्र शासनाने वर्गीकरणासंदर्भामध्ये समितीची मुदतवाढ देऊन ती नोव्हेंबर 2025 पर्यंत केली। 8 महिन्याची मुदतवाढ फार मोठा कालावधी असतो, तर ही मुदतवाढ न देता तात्काळ अंमलबजावणी केली असती, वर्गीकरण लागू केलं असतं तर या वंचित जातीचा सर्वांगीण विकास होऊ शकला असता। त्या अनुषंगाने महाराष्ट्रभर फिरून आम्ही समाजाला जागृत करणार आहोत। लवकरात लवकर समाजाच्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये जी चळवळ चालू आहे, जे लोक काम करतात त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी मंदाकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मेळावा घेण्याचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये आम्ही बैठका घेत आहोत। आज ती पहिली बैठक जालना जिल्ह्यात संपन्न झालेली आहे। या पुढील बैठका वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घेऊ, त्यानंतर प्रत्येक तालुका वाईज बैठका घेऊन प्रत्येक तालुक्यामधून 3 लोक कमीत कमी आणि प्रत्येक गावातून 1 व्यक्ती त्या मेळाव्याला कसा येईल अशा प्रकारची एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्याच्या भूमिकेतून आमचे लोक काम करत आहेत। त्यांना प्रोत्साहन देणं, इतर लोक त्याच्याकडे सहकार्य करणारे असतील त्यांचा सहयोग घेणं, सर्वांना एकत्रित करून आरक्षण वर्गीकरण चळवळ गतिमान करण्यासाठी पुढाकार घेऊन मातंग आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्रभर वातावरण निर्मिती करत आहे। सर, आपलं नाव? अजित केसराळीकर, प्रदेश अध्यक्ष मातंग आरक्षण संघर्ष समिती, संयुक्त विद्यमान ऑल इंडिया MRPS यांच्या वतीने महाराष्ट्र। जालना येथील 488 गेस्ट हाऊसला मातंग आरक्षण संघर्ष समितीची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या आयोजकाच्या वतीनं माननीय केसराळीकर साहेब यांना त्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। त्यांच्या माननीय केसराळीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली
जालना जिल्ह्यामध्ये मातंग आरक्षण संघर्ष समितीची स्थापना करण्यात यावी असा ठराव जालना जिल्ह्याच्या मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी पास करण्यात आला। त्यामध्ये माननीय मंदाकृष्ण मादिगा साहेब यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाला आरक्षणाची वर्गीकरण झालं पाहिजे या विषयाच्या संदर्भाने माननीय मंदाकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारवर प्रभाव टाकण्यासाठी माननीय मंदाकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील सर्व मातंग समाजाने या मातंग आरक्षण संघर्ष समितीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन माननीय मंदाकृष्ण मादिगा यांचे हात बळकट करून मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यामध्ये आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं मोठा लढा या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे। धन्यवाद। जय लोज। आपलं नाव सर? माझं नाव कैलास पाचगे, सामाजिक कार्यकर्ते, जालना जिल्हा। आज दिनांक 9/3/2025 रोजी 488 रेस्ट हाऊस येथे मातंग आरक्षण संघर्ष समितीची बैठक घेण्यात आली। बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय केसरकर साहेब होते। त्यांनी प्रश्नमालिकेच्या संदर्भात जे मार्गदर्शन केलं ते अतिशय प्रभावी आणि समाजाच्या हिताचं होतं आणि त्या संदर्भात एक चांगली बैठक या ठिकाणी झाली। या बैठकीमध्ये असं ठरलं की मातंग आरक्षण संघर्ष समितीचे इथं जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी हे निवडण्यात येणार आहे। जे जे तरुण उत्साहित असेल, ज्यांना प्रश्नमालिका साहेबांचं काम करायचं असेल, त्या तरुणांनी आपलं नाव नोंदवावं। तालुका वाईज, जिल्हा वाईज कमिट्या तयार करणार आहेत। तरी आपण याची नोंद घेऊन आरक्षण कसं मिळेल आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त पदाधिकारी तालुका वाईज, जिल्हा वाईज निवडूया आणि जे जे उत्सुक असतील त्यांनी संपर्क करावा। आपण लवकरच या जालना जिल्ह्यामध्ये एक चांगली बांधणी करून प्रश्नमालिका यांच्या नेतृत्वाखाली आज समाजाला आरक्षणाचं उपवर्गीकरण कसं होईल या संदर्भात एक चांगलं नियोजन होईल या हेतूने आपण महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अजितदादा केसरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत। या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो। मी शिवराज जाधव, सामाजिक कार्यकर्ता। लोकात्मने चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।